नमस्कार. ऐश्वर्या ओवीमार्फत जानकीला खूप त्रास देण्याचा प्रयत्न करत असते. ओवीच्या मनातून जानकीची जागा कायमची नाहीशी करण्याचा प्रयत्न करत असते. ती उगाचच ओवीला नको त्या गोष्टींमध्ये गुंतवायचा प्रयत्न करते, नको त्या गोष्टी शिकवत असते. पण काही झालं तरीसुद्धा ओवीला ऋषिकेश मोठ्याने ओरडत असतो. त्यावेळेला ऋषिकेश मोठ्याने बोलतो, पुरे झालं, आता लवकरात लवकर सगळं काही नीट करायला पाहिजे. कारण जानकी ज्या पद्धतीने ओवीवरती ओरडत होती, ओवीला जे काही समजवत होती, पण ते काही केल्या ओवी समजून घेतच नाही आहे. मला तिला समजवावं लागेल, कारण काही केल्या ओवीचं वागणं खूपच चुकीचं आहे आणि हे तिला समजतच नाही. पण मी मात्र आता शांत बसणार नाही. लवकरात लवकर सगळं काही मला नीट केलंच पाहिजे, नाहीतर खूपच विचित्र गोष्टी घडतील. आता काही झालं तरीसुद्धा मला नीट विचार करायला पाहिजे. तर इकडे ऐश्वर्या ओवीला म्हणत असते, ओवी तू काळजी करू नकोस, बघितलंस ना तुझी आई कशी वागते ती, हेच तुला मी समजवण्याचा प्रयत्न करत होते. ओवी तू नीट वाग, नीट वाग, तुझी आई तुझा विचारच करत नाही. पण नाही, तू मात्र माझं ऐकतच नाहीस. बघितलं शेवटी काय झालं ते, शेवटी जे व्हायचं तेच झालं. तेव्हा मात्र ओवी बोलते, नाही माझी आई खूप चांगली आहे, ती असं नाही वागू शकत. ती आता माझ्यावरती चिडली आहे, पण ती मला समजून घेईल. तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते, नाही ग बाळा, तू नीट समजून घे, ती दिसते तशी नाही. तेव्हा मात्र सारंग मोठ्याने ओरडतो, ऐश्वर्या काय करताय तुम्ही, ऐश्वर्या तुम्ही चुकीचं करताय, आणि तो ओवीला बाहेर पाठवतो. तेव्हा मात्र ओवी सारंगला बोलते, सारंग काका, ऐश्वर्या आंटी असं का बोलत होती. तेव्हा मात्र सारंग बोलतो, ऐश्वर्याशी मी बोलतो, पण ऐश्वर्याने जे काही सांगितलं ते चुकीचंच होतं आणि त्यासाठी मी त्यांना माफ करणार नाही म्हणजे नाही. तू बाळा जा. आणि तिथून ओवी जाते. तेवढ्यात मात्र ऐश्वर्या सारंगला बोलते, सारंग काय केलं तुम्ही. सारंग मी बरोबर करत होते, त्या जानकीपासून तिची माणसं तोडण्याचा प्रयत्न करत होते, पण तुम्ही काय केलं, काही झालं तरीसुद्धा माझ्यावरती विश्वास नाही ठेवला. सारंग तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवला असता तर बरं झालं असतं. तुम्ही असं का वागलात सारंग, का वागलात. तेव्हा सारंग बोलतो, पुरे करा, मुळात मला तुमची ही गोष्टच पटली नाही. तुम्ही असं वागून काय मिळवताय देव जाणे. पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची, तुमचं हे वागणंच मला पटलं नाही. एका मुलीच्या मनात तिच्या आईबद्दल नको ते भरवताय तुम्ही. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, गप्प बसा सारंग तुम्ही, त्याच मुलीमुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. त्या जानकीला सुद्धा कळू देत ना तिच्यामुळे काय काय होऊन बसलंय ते, आणि त्यासाठी मी जानकीला कधीच माफ करणार नाही. लवकरात लवकर सगळ्या गोष्टी विचित्रच करेल, पण या जानकीला मात्र त्रास होऊन देणार. तेव्हा सारंग कसलाच विचार करत नाही आणि सारंग ऐश्वर्याच्या सटासट कानाखाली मारतो आणि ऐश्वर्याला बोलतो, ऐश्वर्या प्लीज तुम्ही असं नका वागू. ऐश्वर्या तुम्ही असं का वागताय. मुळात मला तुमच्याशी या गोष्टीवरती बोलायचंच होतं. ऐश्वर्या तुमच्या अशा वागण्यामुळे मला तुमच्यावरती हात उचलावा लागला. ऐश्वर्या प्लीज तुम्ही स्वतःला थांबवा, तुमचं हे वागणं खरंच चुकीचं आहे ऐश्वर्या. तेव्हा ऐश्वर्या बोलते, पुरे झालं, मला तर काहीच बोलण्यात इच्छाच नाही. मी एकच गोष्ट सांगेन, तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं वागताय आणि मला तुमच्या या गोष्टीचा त्रास होतोय. मुळात तुम्ही असं वागूच नाही असं मला वाटतंय. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, सारंग तुम्ही माझ्यावरती हात उचललात, माझ्यावरती. सारंग अहो मी जे काही करते ना ते आपल्यासाठी करते, आपला संसार सुखाचा व्हावा, तुम्हाला या घरात किंमत मिळावी, तुमचं काहीतरी स्थान असावं म्हणून करते. पण तुम्ही मात्र माझ्याशी खोटेपणाने वागताय. आता मात्र मला तुमच्याशी काही एक बोलण्यात अर्थ वाटत नाही, इच्छाच राहिली नाही मला तुमच्याशी काही एक बोलायची. पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची, ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळं काही नीट करायचं आहे आणि त्यासाठी मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही.
तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते. ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो. ऐश्वर्या मोठ्याने बोलते, पुरे, आता या सर्वच गोष्टी पुरे करा, कारण कितीही काही झालं तरीसुद्धा मला तुमच्या या गोष्टीचा त्रास होतोय म्हणजे होतोयच. तेवढ्यात तिथे जानकी येते आणि जानकी मोठ्याने बोलते, ऐश्वर्या, माझ्या मुलीच्या वाटेला जायचा प्रयत्न करू नकोस. माझ्या मुलीच्या मनात जर का माझ्याबद्दल काही बाई भरवण्याचा प्रयत्न जरी केलास ना, तरीसुद्धा तुझी अवस्था खूपच बिकट करेल. तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडते आणि ती मोठ्याने बोलते, पुरे झालं जानकी, मी तुझ्या मुलीच्या मनात काहीच भरवलेलं नाही. उगाच माझ्यावरती आरोप करू नकोस. तेव्हा लगेच जानकी बोलते, हो का, म्हणून तुझ्यावरती सारंग भाऊजी एवढे चिडले? अगं, मला सगळं कळतंय. तू कशी आहेस ते सुद्धा मला समजतंय. जरा विचार कर तुझ्या वागण्याचा. ऐश्वर्या, तू किती चुकीचं वागतेस ते बघ. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, पुरे झालं, मला तर आता काही एक बोलायचं नाही. आता मला कळून चुकलंय की काही झालं तरी सुद्धा तू सुधारणार नाहीच म्हणजे नाहीसच. तेव्हा लगेच जानकी असं बोलताच ऐश्वर्या बोलते, नाही सुधारणार, काय करायचंय ते कर, पण मी मात्र तुला सोडणार नाहीच. तेव्हा जानकी खूपच चिडलेली असते आणि ती खूपच रागवलेली सुद्धा असते. त्याच वेळेला सारंग जानकीला म्हणतो, जानकी वहिनी, तू गप्प बस. ऐश्वर्याला जे काही समजवायचं होतं ते समजावलंय. तेव्हा लगेच जानकी बोलते, सारंग भाऊजी, तुम्ही ऐश्वर्याला तुमच्या भाषेत समजावलं, पण एक आई म्हणून मला तिला उत्तर द्यायचंच होतं आणि मी तिला उत्तर देणारच. आता खूप झालं, काही झालं तरीसुद्धा मी सगळ्या गोष्टी आता लवकरात लवकर सॉल्व करणारच. ऐश्वर्या, शेवटची तुला ताकीद देते, या घरात राहायचं असेल तर नीट राहा. परत जर का कारस्थानांना सुरुवात केली असशील तर ती वेळीच थांबवू, नाहीतर तोंड घशी आपटशील. आणि या वेळेला मात्र मी तुला माफ करणार नाही. या वेळेला तुझी अशी काही धिंड काढेन की तू कितीही माझ्याकडे भीक मागितलीस तरीसुद्धा भीक घालणार नाही. तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते, जानकी, माझ्याशी उगाचच काहीही बोलू नकोस. तेव्हा मात्र जानकी बोलते, पुरे, मी तुला जे सांगायचं होतं ते सांगितलंय. आणि जानकी तिथून निघून जाते. त्यावेळेला मात्र ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, सारंग, हे सर्व तुमच्यामुळे झालंय, तुम्ही जबाबदार आहात या गोष्टीला. तेव्हा मात्र सारंग ऐश्वर्याकडे बघतच राहतो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर ओवीच्या मनात नाही ते भरवण्याचं काम ऐश्वर्या थांबवेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.